हुपरी शहरातील महावीर नगर परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेलाय. मुलानेच आपल्या वृद्ध आई वडिलांचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची घटना आज पहाटे 5:15च्या सुमारास उघडकीस आली. खून केल्यानंतर संशयिताने स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत विजयमाला नारायण भोसले वय वर्ष 70, नारायण गणपतराव भोसले वय वर्ष 78 या वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झालाय. तर या दुहेरी हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा सुनील नारायण भोसले वय वर्ष 48 याला पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक तपासासमोर आलेल्या माहितीनुसार संशयित सुनीलने अत्यंत शांत डोक्याने ही हत्या केल्याचे दिसून येते. त्याने आई विजयमाला याच्या हातातील नस काचेसारख्या धारदार वस्तूने कापली, चेहऱ्यावर काचेच्या तुकड्याने वर्मी खाव घातले. वडील नारायण भोसले यांच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार करण्यात आला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक NR चौखंडे, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी पोहोचून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. खून होण्यामागे घरातील वाटणीवरून कौटुंबिक वाद, मानसिक तणाव असण्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत. संशयित सुनील भोसले याची कसून चौकशी सुरू आहे. या दुहेरी हत्येची बातमी पसरतात महावीर नगर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. शांत आणि सर्वसामान्य कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण हुपरी शहरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून शवविच्छेदनानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार आहे. मराठी S न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे.